नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पुढील 2 दिवस राज्यात या 15 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। संपूर्ण राज्यामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर सुरू होणार आहे। तर आज रात्री देखील राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढणार आहे। मान्सूनचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आपण विदर्भापासून पाहू कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। आज रात्री देखील या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तसंच आपण बघू शकता यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा सर्वाधिक जोर आपल्याला पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये देखील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर पुन्हा एकदा पाहायला मिळते। परभणी व आसपासच्या तालुक्यांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा आज दुपारनंतर पार व रात्रीपर्यंत पाहायला मिळते। तसेच बीड, माजलगाव, केज, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, औसा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात देखील आपल्याला सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आज पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते। पुणे या ठिकाणी, दौंड, जेजुरी, बारामती, पंढरपूर, वडूज, विटा, सातारा, कराड, जत या भागामध्ये या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळते व पंढरपूर, अकलूज या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा अतिमुसळधार पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर या संपूर्णच कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार आजपासून पुढील 3 दिवस आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।